जर तुम्हालाही कमवायचे असतील प्रतिमाह 1 ते 2 लाख रुपये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो एक अशी बिझनेस आयडिया जी तुम्ही फक्त 10,000 रुपयापासून सुरुवात करू शकता। तर ती बिझनेस आयडिया काय असणार आहे चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये डेली जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो, जसं की मसाले, मिरची पावडर, हळद व इत्यादी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 10,000 रुपयापासून कसा सुरू करायचा एक टर्मरिक पावडरचा ब्रँड। तर या बिझनेसची कंप्लीट प्रोसेस काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगतो। आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, मार्केटमध्ये जाऊन कुठल्याही शेतकऱ्याकडून चांगल्या प्रकारची फ्रेश क्वालिटीची कच्ची हळद आपल्याला बाय करायची आहे। तर त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, बॉइलिंग मशीनच्या हेल्पने किंवा एका साध्या पद्धतीने आपल्याला ती हळद बॉइल करून घ्यावी लागेल। बॉइल केल्यानंतर आपल्याला ड्राइंग प्रोसेस फॉलो करावी लागेल। त्यानंतर आपल्याला त्या हळदीची पॉलिशिंग करावी लागेल। पॉलिशिंग प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला ग्राइंडिंग मशीनच्या हेल्पने त्या हळदीची पावडर बनवून घ्यावी लागेल। नंतर तीच पावडर आपल्याला वेगवेगळ्या पॅकिंगच्या फॉर्मॅटमध्ये पॅक करावी लागेल। फॉर एक्झाम्पल 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 kg, 5 kg। त्यानंतर ते पॅकेट्स आपल्याला सिम्पली डी-मार्ट्स किंवा किराणा स्टोर्सला जाऊन सेल करावं लागेल। आता तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न निर्माण झाला असेल की या प्रोसेससाठी किंवा या बिझनेससाठी ग्राइंडिंग मशीन, बॉइलिंग मशीन, पॉलिशिंग मशीन यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट लागेल। तर यासाठी मी तुम्हाला 2 ऑप्शन सजेस्ट करणार आहे। फर्स्ट ऑप्शन, जर तुम्हाला हा बिझनेस लार्ज स्केलवर चालू करायचा असेल तर तुम्हाला बॉइलिंग मशीन, पॉलिशिंग मशीन व ग्राइंडिंग मशीन आधी रेंटवर बाय करावे लागतील किंवा त्या मशीन्स मार्केटमधून डायरेक्टली विकत घेण्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटच्या लोन स्कीम्सवर सबसिडी स्कीम्सचा यूज करू शकतात। सेकंड ऑप्शन, जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर तुम्ही स्मॉल स्केलने स्टार्ट करा। फॉर एक्झाम्पल पर डे 10 क्विंटल हळद प्रोसेस करा। तर या बिझनेसचं प्रॉफिट कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो। रॉ मटेरियल तुम्हाला 180 रुपये पर केजीच्या हिशोबाने अवेलेबल होऊन जाईल। त्यानंतर बॉइलिंग कॉस्ट राहील 4 रुपये पर केजी। त्यानंतर ड्राइंग कॉस्ट राहील 2 रुपये पर केजी। पॉलिशिंग कॉस्ट राहील 3 रुपये पर केजी आणि ग्राइंडिंग कॉस्ट राहील 5 रुपये पर केजी आणि पॅकेजिंग कॉस्ट राहील 2 ते 3 रुपये पर केजी। जर आपण याचा टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट केला तर तो होतो 196 रुपीज पर केजी आणि हाच प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये 220, 230 किंवा 240 रुपये पर केजीच्या हिशोबाने सेल करायचा आहे। सपोज 20 रुपये हा आपला प्रॉफिट मार्जिन असेल। जर आपण एका दिवसाला 10 क्विंटल म्हणजेच 1000 किलो हळद प्रोसेस केली तर 1000 गुणिले 20,000 रुपये हा आपला 1 डेचा नेट प्रॉफिट राहील। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही बिझनेस आयडिया हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन बिझनेस आयडिया सोबत।